मित्रांनो, तर आमच्या रियांची आज गाडी तोडलेली आहे, त्यासाठी रियांस रडतोय मित्रांनो. बघा रियांची ही गाडी आहे, हा गाडी तुटलेली आहे रियांची. बघा दिसतो मित्रांनो. काय झालं काय झालं? अरे हा रे याची बॅटरी पण संपली. थांब 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 थांब. बोल कसा कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार आणि आम्ही पण मजेत आहोत. सकाळचे 8 वाजले मित्रांनो. तर आम्ही सगळे आता उठलेलो आहे, ब्रश वगैरे केलेला सर्वांना. आता चहाची वेळ झालेली आहे, तर चहा बनवत आहे अश्विनी आणि रिया, स्वरा आणि स्वराची मम्मी टीव्ही बघत आहे. आणि मी थोडा म्हटलं व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही, मला व्हिडिओ काढून घेऊया, कारण की मग नंतर मला जॉबला जायचा आणि थोडा वेळ कसा जातो माहित पण पडणार नाही. सेकंड ड्युटी आहे मित्रांनो, तर त्याच्यामुळे मी आता लवकर व्हिडिओ बनवत आहे. तर सकाळचे आता 8 वाजले आहे मित्रांनो. तर आता ऊन पण खूप वाढलेली आहे आणि सकाळी परिस्थिती आमची खूप बिकट आहे. म्हणजे आता सकाळी झोप पूर्ण झालेली मित्रांनो. लेट रात्री 2 वाजता झोपलेलं, कारण की सेकंड ड्युटी आहे माझी, ज्यामुळे लेट होतो यायला मला ड्युटीवरून. आणि इथं अश्विनीची सगळी तयारी चालू आहे. तेव्हा अश्विनीने कुकर लावलेला आहे मित्रांनो, दिसतोय बघा, शिट्ट्या देतोय बघा. आणि इकडे चाय वगैरे शिजत आहे सराच्या मम्मीचा. आणि आता आम्ही चाय वगैरे फ्रेश व्हायचे, चाय घेणार आणि नंतर फ्रेश होणार. आणि माझ्या डोळ्यामध्ये झोप आहे, झोपलं नाही, 4 वाजता डोळे उघडलेले आहे मित्रांनो. आणि नुसतं इकडे शिट्ट्या वाजते कुकरच्या. आणि हे बघा रिया, स्वरा आणि टीव्ही बघत आहे. आणि तर मित्रांनो, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असणार आणि मी पण मजेत आहो. तर बघा आणि आता ऊन खूप वाढली मित्रांनो, खूप गरम होते या दिवसांदिवस. आणि यामुळे मित्रांनो रियांची गाडी बघा तोडली आहे आणि स्वराने तोडून गेली शाळेत. आणि रियान आता घरी रडतो मित्रांनो आमचा. रियान बोलतो पप्पा माझी गाडी स्वराने तोडली आहे आणि याची बॅटरी वगैरे निघून गेली मित्रांनो. आणि वायर वगैरे तुटले आणि गाडीची बॅटरी वगैरे आणि लाईट वगैरे पण निघाले मित्रांनो. तर रियास रडत होता. रियासला म्हटलं रडू नको, आपण दुसरी गाडी आणू. पप्पा तुम्हाला आताच पाहिजे म्हणजे याला रिपेअरिंग करून द्या, काय व्हायला बाळा? सांग काय केलं दीदीने? तोडलं. काय तोडलं बेळा? गाडी. कोणी तोडली? दीदीने तोडली. काय तोडलं गाडीचं? बघू दे. हो रे, रियांचं बॅटरी वगैरे सगळी गेलेली आहे, संपलेली. आणि याने काय रिपेअरिंग केली, अजून ते काय वायर वगैरे तोडून टाकलं रियासनी. आणि त्याची लाईट वगैरे काढले अवघाशी. आणि रडत होता, मला पप्पा माझी गाडी आता चालत नाही, लाईट लागत नाही, रडत होता. काय झालं बाळा? हो सांग, काय झालं बाळा? सेल काढू कशासाठी? गाडीला. बाबा रियाज खूप हुशार आहे मित्रांनो, खरंच. आणि ऐकतोय त्याला म्हटलं बाळा आज नाही उद्या आणू, तर ऐकतो सगळ्या गोष्टी, अभ्यास करतो रे. काय झालं? आणि रियांश रडत आहे. तर मित्रांनो, आणि जे अश्विनी बोलते स्वयंपाकाला काय करायचं, रोजच्या स्वयंपाकाचं रोजचं टेन्शन आलं मला. काय बनवायचं तुम्ही लोक काही आणलं नाही मार्केटमध्ये. नसतं तिची चिडचिड चालू आहे सकाळपासून. आणि आजचा दिवस आमचा खूपच बुकच चाललेला आहे, त्यामुळे रियांश पण आज रडत आहे. रियांचं पण काय माहित, आमच्यासाठी आजचा दिवस शुभ नाही मित्रांनो. तर आम्ही देवाला हेच विनंती करतो आमच्या श्री स्वामी समर्थ महाराजला की आमचा दिवस आजचा खूप छान जावं. तर सकाळचे आता 10 वाजलेले आहे मित्रांनो. आणि शरात गेली शाळेत आणि रियांशला सुट्टी आहे. रियांशला सुट्टी आहे तुला? रियांश वगैरे टीव्ही बघत होतो आणि सकाळी अजून जेवलो नाही. साधारण 12 पण वाजले घड्याळमध्ये. सकाळी 10 वाजता शाळेत गेली. आणि रियांश काय झालं बाळा तुला? तुझ्या गाडीला काय झालं सांग ना मला. काय तुटला? गाडी तुटला.
तर अश्विनी पण नुसतं चिडचिड करतो, नुसतं सकाळी उठली आज तर मस्त पिक्चर बघत होती, मस्त चाय पिली, बिस्किट खाल्लेली आणि मस्त खुर्चीवर बसलेली आणि मस्त पिक्चर बघत आहे सकाळपासून. आणि तिचा डाटा टेन्शन सरा गेली शाळेत, तिला माहिती अरे शाळा नाही, मस्त बसलेली. अरे आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण नक्की नक्की सांगा, खरखरच सांगा मित्रांनो. आणि रियाजला व्हिडिओ काढायला खूप आवडतो, खूप इंटरेस्टिंग आहे रियाज आमचा. आणि भगवान पिक्चर लागायला टीव्हीवर, आणि आता आधी अश्विनीने पिक्चर बघितला रिश्ते, आणि पुरा पिक्चर झाल्याशिवाय जागेवर उठली नाही अश्विनी. आणि आता पुरा पिक्चर संपला, आता पुन्हा भगवान लागलेला, तर भगवानला बघत नाही ते. भगवानला कामात स्वयंपाकाला गेली आहे, काय बनून काय नाही, टेन्शन मध्ये आली आहे. तर आमचा रियांश पण खुश आहे, आणि तिची गाडी फुटली तर रडतोय पण कधी कधी मध्ये मध्ये बघा. तर मित्रांनो खरं आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्सला सांगा. चला मी दुसरा नेक्स्ट व्हिडिओला भेटू, तोपर्यंत बाय 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 चल मित्रांनो, आता आम्ही रियांश आणि सरा आणि शाळेत गेलेली आहे, आणि रियांश आता घरी आहे, आणि अश्विनी आहे आमची ते स्वयंपाक करत आहे. बघा दाखवतो तुम्हाला भाजीमध्ये काय बनवू काय नाही, हे बघा काय पण बनवू आणि काय पण आम्हाला खाऊ घाल, भूक लागली जोरात तर बनवते. माझ्या पाठीमागे लागते, व्हिडिओ मध्ये येत नाही बोलते मी, मला लाज वाटते व्हिडिओ मध्ये यायला तुमच्या. तर मित्रांनो माझे व्हिडिओ खरं सांगा. तर हा माझा नजारा बघा, भगवान पिक्चर चालू आहे मित्रांनो. आता स्टार्टिंग सुरुवात झालेली आहे पिक्चरची. काय पडला काय नाही पप्पाच्या नाही लावला. भगवान पिक्चर चालू आहे. पिक्चर आता स्टार्टिंग पिक्चर चालू झालं मित्रांनो. आमचा रियांश दिसतोय. हा काय करू हाय तू इकडे रियांश पण बोल रियांश आपल्या मित्रांना सांग. आप्पा आपले गावाला काय करते आपले आप्पा? पैसे देते कोणाला? रियांशला. किती देते पैसे रियांशला? 5 रुपये देते फक्त. रियांचे आप्पा बोलते फक्त रियांशला 5 रुपये देते, गावाला आहे बोलते. पण रियांशला आठवण आहे, रियांश विसरला नाही, एवढा छोटा असो त्याला आप्पाची आठवण आहे. तो आप्पाला ओळखतो अजून पण मित्रांनो बघा. आणि आप्पाला विसरला नाही, वर्षातून एकदा बघतो फक्त आप्पाला. आणि सांगा मित्रांनो त्याची अभ्यास किती चांगला आणि किती तो आप्पावर प्रेम करतो बघा मित्रांनो. खरंच सरा तरी आमची नाही एवढी एक आप्पाला नाही ओळखणार, पण रियांश खूप आप्पासाठी प्रेम करतो, आणि त्याला पण आप्पाविषयी प्रेम आहे, आणि आप्पाला पण त्याला आठवण येतो खूप. आणि रियांश माझा रियांश खूप छान आहे. हे बघ सराची मम्मी बोलते हांडा दिला आप्पाना, हांडा दिला नाही, पण जे माणसाचं प्रेम असते, आपुलकीपणा असते, ह्या गोष्टी कुठं विसरायच्या माणसानं. पैसाच आणि सगळ्या गोष्टी नाही आहे मित्रांनो. माणुसकी जपावी, आपला घरातली जे परंपरा आहे ते जपावे मित्रांनो. हे का हा टायमर आहे. हो माहिती आहे, तुला आता दिसतं टायमर. तर मित्रांनो रियांशची गाडी तुटली आणि रियांश खूपच नाराज होता, पण नारायणांनी त्याला समजावलं आणि त्याला ऐकलं पण माझं. जी गाडी म्हटलं आपण नवीन घेऊन येऊ, पण खरखरच माझा रियांश एकदमच चांगला आहे आणि एवढा समजदार आहे. त्याला कोणती कामं पण सांगितले लगेच करतो. सरा तरी करत नाही, सरा मार खातो, पण रियांश आमचा मार खात नाही. एवढा समजदार मित्रांनो, लहान
समजदार आहे म्हटलं म्हणजे खूपच. त्याला म्हटलं पोचा मार घातला तो घराचा पोचा पण मारून देतो मित्रांनो, एवढा इमानदार आणि चांगला आहे. आणि अभ्यास कर म्हटलं तर अभ्यास करणार, खेळतो आणि त्याचा त्रास अजिबात नाही मित्रांनो. खरंच आमचा रियांश आम्हाला खूपच छान, आमच्या रियांशला कधी त्रास दिला नाही, पण आम्हाला आठवत नाही. फक्त एकच दिवस त्रास दिला होता, नाकात त्याने तुरीचा दाणा टाकला होता, त्या दिवशी त्रास झालेला मित्रांनो. आणि खूप टेन्शन, आणि तो पण रडत होता, पप्पा मला श्वास घ्यायला त्रास होतोय, मी रडत होता. तर आमचे पण बघितल्या गेलं नाही, लगेच आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन गेलो आणि त्याचा तुरीचा दाणा काढून घेऊन आणलो. तर खरंच तो दिवस पण आम्हाला व्हिडिओ काढायला मिळाला नाही, पण तो दिवस आमचा आठवणी राहील. खरंच ती आठवण आम्ही कधी विसरणार नाही मित्रांनो. पण आमचा रियांश खूप छान आहे, समजदार आहे. तर मित्रांनो, आमचे व्हिडिओ खरं सांगा, आमचा रियांश कसा वाटतोय, आमचा व्हिडिओ कसे वाटतोय ते पण सांगा. माझा हात दुखतोय मध्ये मध्ये, कारण की हाताचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. खूप दुखून येतोय, मोबाईल पकडला जात नाही. मी हातातून हातात पकडतो मोबाईल. मग आमच्या रियाशी उड्या मारतोय, आणि या सराची मम्मी आज बसली अजून पिक्चर पाहायला. कशी बसली टीव्ही समोर खुर्चीवर बघा. तर तिला पिक्चर बघायला बघतीस तर दिवसभर पिक्चर बघत राहते टीव्हीवर. तर पिक्चर आंघोळ कर, 12 वाजले, आज 10:30 लागत नाही. मजा आहे रे यांची. तर मित्रांनो, आता आम्ही चाय प्यायला सुरुवात केली आहे, आणि आता सगळं चाय पितोय दिसतोय. हे बघा, रियांश पितोय चाय.